प्रिय भक्तांनो, महाभारत काळात असे काही योद्धे होते ज्यांना त्यांचे युद्ध कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली नाही। आज आपण अशाच एका वीर योद्ध्याची कहाणी पाहणार आहोत, जो निषादपुत्र एकलव्य म्हणून ओळखला जात होता। एकलव्याला एक खरा गुरु भक्त म्हणून तर ओळखतातच, पण त्याच बरोबर त्याला एक सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणूनही ओळखले जाते। तो एक महान योद्धा म्हणून संपूर्ण आर्यावर्तामध्ये प्रसिद्धीस आला होता। मग असे काय घडले की साक्षात त्रिकालदर्शी भगवान श्रीकृष्णांना एकलव्याचा वध करावा लागला? चला पाहूया ही कथा। एकलव्य हा निषाद राज हिरण्यधनु व राणी सुलेखा यांचा पुत्र होता। राजा हिरण्यधनु हे मगध राज्याचे प्रमुख सेनापती होते। बाल्यकाळात एकलव्याचे नाव अभिदुम्न असे होते। त्याला लोक अभय म्हणून देखील ओळखत। 5 वर्षापर्यंतची एकलव्याच्या शिक्षे दीक्षेची व्यवस्था कुलीय गुरुकुलात केली गेली होती। बालपणी अभयने सर्व अस्त्र शस्त्रे मोठ्या आवडीने शिकण्यास सुरुवात केली, जे पाहून कुलीय गुरूंनी त्याचे नाव एकलव्य ठेवले। कुलीय गुरु पुलस्त्य मुनी एकलव्याच्या धनुर्विद्येवर अत्यंत प्रभावित झाले। त्यांनी निषादराज हिरण्यधनुला उपदेश केला की तुझा पुत्र येणाऱ्या काळात संपूर्ण आर्यावर्तात एक सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनू शकतो। त्याला आवश्यकता आहे ती एका योग्य गुरुची, आणि आता असे कोणी गुरु संपूर्ण भूतलावर असतील तर ते म्हणजे गुरु द्रोणाचार्य। तू तुझ्या पुत्राला त्यांच्याकडे दीक्षा घेण्यासाठी पाठव। पुलस्त्य मुनींचे ते बोलणे ऐकून प्रभावित झालेले निषादराज हिरण्यधनु एकलव्याला घेऊन गुरु द्रोणाचार्यांकडे निघाले। तिथे गेल्यावर त्या पिता पुत्रांना समजले की गुरु द्रोण हे केवळ गुरुकुल व राजदरबारातील शिष्यांनाच शिक्षा देण्यासाठी पितामह भीष्म यांच्या सोबत वचनबद्ध होते। निराश झालेल्या एकलव्याने हार न मानता दूर वनामध्ये गुरु द्रोणाचार्यांची प्रतिमा तयार करून तिच्या समोर धनुर्विद्येचा अनवर्त रूपी अभ्यास चालू केला। काही दिवसांनंतर गुरु द्रोणाचार्यांना समजले की एकलव्याने आपल्या प्रतिमे समोर अभ्यास करून एक महान धनुर्धर झाला आहे, ज्याला संपूर्ण आर्यावर्तात कोणी तोड देऊ शकत नाही। तेव्हा त्यांनी एकलव्य आपल्या इतर शिष्यांपेक्षा श्रेष्ठ ठरू नये म्हणून त्याच्याकडे गुरुदक्षिणा स्वरूपात त्याचा अंगठा मागितला। महाभारत कथेनुसार एकलव्य आपल्या पित्याच्या पश्चात शृंगवीर पुरीचा राजा झाला होता। आपल्या विस्तारवादी नीतीने त्याने आसपासच्या अनेको राज्यांवर आक्रमण करून त्यांना आपल्या राज्यात समाविष्ट केले होते। त्याच अवधीत मथुरा नरेश कंसाचा भगवान श्रीकृष्णांनी वध केला होता। कंसाचा सासरा जरासंध या घटनेमुळे अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने त्याबद्दल श्रीकृष्णाचा प्रतिशोध घ्यायचे ठरवले। त्याने त्यासाठी एकलव्याला बोलवून घेतले आणि श्रीकृष्णावर आक्रमण करून जाण्याची आज्ञा दिली। जरासंध हा एकलव्याचा पिता हिरण्यधनुचा प्रिय मित्र असल्याने एकलव्याने त्याची आज्ञा लगेच स्वीकारली आणि त्याच्या सोबत मथुरेवर आक्रमण केले। तेव्हा यादवासेनेचे नेतृत्व कृष्ण बंधू बलराम करत होते, परंतु एकलव्याने आपल्या धनुर्विद्येच्या बळावर समस्त यादव सेनेला लहूलुहाण करून सोडले। एकलव्याच्या नाम मात्राने समस्त यादव सेनेत भय निर्माण झाले। तेव्हा स्वयं भगवान श्री कृष्ण रणांगणात उतरले। त्यांच्या समोर युद्धासाठी उभ्या असणाऱ्या एकलव्याला सर्वप्रथम त्यांनी युद्ध थांबवण्याचे आवाहन केले, परंतु अहंकारात बुडलेल्या व जरासंधच्या प्रतिशोधासाठी प्रभावित झालेल्या एकलव्याने त्यांचे बोलणे न ऐकता त्यांच्यावर एक तीर सोडला। तो तीर भगवान श्री कृष्णांच्या भुजेवर जाऊन लागला व त्यातून रक्त येऊ लागले। त्यावेळी त्रिकालदर्शी भगवान श्रीकृष्णांना भविष्यात होणाऱ्या सर्व घटनांचे स्मरण झाले आणि त्यांनी एकलव्याचा वध करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी तत्काळ आपल्या सुदर्शन चक्राने महान धनुर्धर एकलव्याचे शिर धडा वेगळे केले व त्याचा अंत केला। एकलव्याच्या मृत्यूनंतर मगध नरेश जरासंध रणभूमी सोडून पळून गेला आणि यादव सेना उत्साहात श्रीकृष्णांचा जय जयकार करू लागली। आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी महाभारत युद्धापूर्वीच एकलव्य नावाची बाधा पांडवांच्या वाटेतून दूर केली होती। तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। भेटू पुढील व्हिडिओ मध्ये।